कायदा म्हणजे काय? सामान्य लोकांना एक शांतता प्रस्थापित आहे त्यासाठी कायदा असतो ना, का त्रास देण्यासाठी असतो? पुण्यामध्ये ज्या नागरिकांनी ट्रॅफिक रूल्स फॉलो केले नव्हते आणि त्यांना या सगळ्या गोष्टींचा दंड लागला होता, या सगळ्यांसाठी एक आनंदाची बातमी आपल्या सगळ्यांसमोर आलेली आहे। ती म्हणजे येरवाडा इथल्या जो वाहतूक शाखा आहे तिथं 10 ते 13 सप्टेंबर पर्यंत सगळ्या नागरिकांची जे काही चलान लागलेलं आहे त्यांना 50% सवलत मिळणार आहे। गेल्या 2 दिवसांपासून इथं प्रचंड गर्दी आपल्याला पाहायला मिळत आहे आणि आजही 12 तारखेला म्हणजे उद्याचा तर शेवटचा दिवस आहे। नागरिक इथं सकाळपासून लाईन मध्ये आहेत, त्यांना सकाळपासून त्रास व्हायला लागला आणि बरेचसे म्हणजे नागरिक आहेत त्यांना तर ह्या गोष्टीचा चान्सही भेटत नाही इथपर्यंत येण्यासाठी, कारण की इथं गर्दी खूप झालेली आहे आणि दिवसातून फक्त 4 ते 5 हजार नागरिकांसाठी ही सवलत आहे आणि सकाळी 11:30 पर्यंत जे इथं पोहोचलेले आहेत त्यांनाच ही सवलत मिळणार आहे। पण बरेचसे नागरिक आहे, आपण आता बाहेरही बघू शकतो की जे बाहेर अजून गेटच्या थांबलेले आहेत आणि या नागरिकांची तर बरीच गर्दी झालेली आहे। तर कुठं ना कुठं हा आता ह्या सगळ्या सिच्युएशनचा ड्रॉबॅक आपण म्हणू शकतो आणि आपण ह्याच गोष्टींवर आता नागरिकांचेही मत जाणून घेऊया। काय वाटतं, म्हणजे या गोष्टीची सवलतीचे दिवस वाढवले पाहिजे? दिवस तर वाढलेच पाहिजे, दिवसात 6-7 वर्षापूर्वीचे हे दंड आहे, कशासाठी आता करतात वसूल? 6-7 वर्ष झोपले होते का? ते झालं, एक्सपिरियन्सचा पण फाईन घेत नाहीत, फक्त इथला सिटीतला एक्सपिरियन्सचा फाईन कोण भरायचा? आम्ही ते पण प्रश्न आहे ना। सामान्य माणसाला कोणी वाली नाहीये का? त्याला जनावरांसारखं हाकलणार का पुढं? तुम्ही सगळे तुमचं जॉब वगैरे सोडून इथं आले? हे तर झालं, जॉबचं वगैरे तिथं वाटलं झालंच, हे काय खायला देणार आहे आम्हाला? मॅडम, मी 3 दिवस झालं, माझं नाव नयन शिंदे, मी 3 दिवस झालं दररोज येतोय। मी पहिल्या दिवशी आलो होतो दुपारी 2 वाजता, मला म्हणले सकाळी टोकन भेटणार, मी काल सकाळी 7 वाजता आलो होतो, माझ्या आधी 1 वाजल्यापासून रात्री नंबर लावतायत, कसे आम्हाला टोकन भेटणार? मला 3 दिवस झाले, माझी ऑफिशियल सुट्टी आहे। तुम्ही 4 ते 5 हजार लोक आता बाहेर पडेल, तुम्हाला 4 ते 5 हजार दिसते, तुम्ही सकाळी 9 वाजता आले असते ना तर रोड पॅक होते, लोकांनी पोलिसांनी हाकललेले, हे चुकीचं आहे मॅडम। तुम्ही जर ऑनलाईन फॉर्म भरू शकता ना, आमचे दंड मारू शकता ना, तर तुम्ही तुमच्या ऍपवर करा ना ऑनलाईन। तुम्हाला वाटतं, 1 मिनिट, तुम्हाला वाटतं ना क्राईम आहे म्हणून, क्राईम होतात म्हणून, तर तुम्ही तुमच्या पोलीस आहेत भर चौकामध्ये, तर तिथं तुम्ही आम्ही जाऊन फाईन भरतो। तुम्ही हे कशासाठी करताय? तुम्हाला जर दाखवायचं वसूल केलं, 40 लाख वाहनधारक आहे आज। 4-5 वर्षापूर्वीचा दंड म्हणलं 40 लाख वाहनधारकांचा किती झाला? 4-5 वर्षांचा 1.5-2 करोड लोक झाले। एवढ्या लोकांचा दंड करायला तुमच्याकडे आहे का तेवढी व्यवस्था? मॅडम, अक्षरशः 2 जज आतमध्ये बसलेले आज 10,000 लोकसंख्या आहे। कायद्याचे बोलायचेच नाही आम्हाला आता। काय आहे कायदा? कायदा म्हणजे काय? सामान्य लोकांना एक शांतता प्रस्थापित आहे त्यासाठी कायदा असतो ना, का त्रास देण्यासाठी असतो? तुमचं म्हणणं सगळं ऑनलाईन करून सोपं झालं असतं सगळ्यांसाठी? आणि हे भिकाऱ्यासारखं झालं, भीक मागितलं का झाले, आणि फक्त 200 लोकांना की आम्ही एवढा वसूल केला म्हणून दंड, दुसरं काही नाही होणार। आम्ही एवढा वसूल केला, आमच्या समोर मग एकाला 14 लाख रुपये हे पडलं होतं फाईन, त्याचा ट्रान्सपोर्टचा धंदा, त्याला आतमध्ये सोडलं ना, आम्हाला काय नाही सोडलं। माझ्या गाडीवर 2 व्हीलरवर 10,000चं फाईन। म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की पोलीस जे आहेत, आयुक्त, ते म्हणजे तुमचं चलान आहे त्याच्या हिशोबाने तुम्ही ट्रेट करताय ना। माझ्या गाडीवर 2 व्हीलरवर 10,000चा फाईन आहे, का आता चुकीने पडलेलं आहे, माझ्याकडे मेन्शन केलं तसं लेटर आहे। तुमच्याकडनं 1 0 जास्ती पडला म्हणून माझ्यावर 10,000चं चलन आहे, मी भरायला तयार आहे। तरी पण तुम्ही जर दिली सवलत, आम्ही यायला तयार आहे, पण तुम्ही तसं ट्रीट करा आम्हाला। फक्त 200 कुपन दिले आहेत, मग एवढी लोक असताना 200 कुपन मध्ये कसं व्हायचं मॅडम? 205 मध्ये कसं होणार आहे मॅडम? आता एवढ्या लोकांनी काय करायचं? सर्वांची गैरसोय व्हायला लागली ना। 10,000 लोक सकाळपासून आले असते। पुणे सिटी मध्ये जे आहे ना, तर ज्या एरिया मधले पुणे ट्रॅफिक चौकी आहेत, वाहतूक चौकी, त्या ठिकाणी त्यांनी अथॉरिटी देऊन त्या ठिकाणी प्रॉब्लेम सॉल्व्ह केला पाहिजे। आणि तुम्ही सगळे म्हणजे कुठून आलेले सगळे? पुणे देवरोडवरनं 3 दिवस झाले। मतदानचं वगैरे नोकरी सोडून इथं आलो। आम्ही 80 किलोमीटरवरून आलो इकडे, 80 किलोमीटरवर शिरवळवरून। हो, हे कॅन्सलच करायला पाहिजे, हे दंड 5-5 घ्यायला पाहिजे। डिलीट मारून टाका, डिलीट मारून टाका, तुमचं डिलीट मारता म्हणा सगळं। फुकटचं पेन्शन घेता, फुकटचं निवडून येता, फुकटचं राजीसाहेब करता, 5 स्टार गाड्या चालवता, 7 स्टार हॉटेलमध्ये राहता आमच्या पैशानी। आमचा जो एक पैसे ना रक्ताचं, आमचं रक्ताचं पाणी होऊन त्याचे पैसे इथं नो पार्किंगच्या गाडी उचलणारी गाडी आली होती, इथं पोलिसांची 2 व्हीलर लागली होती, सगळ्या पब्लिकने बघितलं। ते म्हणलं ती गाडी का नाही उचलणार? ते म्हणले नाही, पोलिसांची गाडी नेऊ शकत नाही। मग आमच्या गाड्या नाहीयेत का? आमची गाडी ती, तुमची गाडी नाहीये। आणि परत इथं फाईन जर नाही भरला ना, गाडी पुढे पकडली की ते ट्रॅफिक वाले म्हणतात ह्या फाईन पूर्ण भरा, नाही तर 200 रुपये आम्हाला द्या। मग त्यांना 200 रुपये द्यावं लागतात वेगळे, नाही तर संपूर्ण फाईन भरावं लागतं तिथं, असं करावं लागतात। सामान्य आपण आता पाहिलं की किती जास्त
जास्त नागरिकांना हा त्रास होत आहे. पोलिसांनी काही ना काहीतरी आता याच्यावर उपाय काढला पाहिजे. एक तर ऑनलाईन हे चलान भरले पाहिजे किंवा आता ह्या ट्रॅफिकची काहीतरी सोय केली पाहिजे सध्या. आणि आपण बघूया तुम्हाला काय वाटतं मला कमेंटच्या माध्यमातून सांगा. तोपर्यंत मी मृदुला नारळे, न्यूज डॉट्स पुणे.